ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. यज्ञ करत असता मुक्त संगत्व कसं साधायचं. उभे आहेत 146 ते 151. 9व्या श्लोकात यज्ञार्थ कर्म मुक्त संग होऊन कर असा भगवंतांनी उपदेश केला होता. त्यानंतर 10 ते 16 या 7 श्लोकांमध्ये यज्ञ करणे कसे आवश्यक आहे ते स्पष्ट केले. आता यज्ञ करीत असताही मुक्त संगत्व कसे साधता येते त्याचे वर्णन भगवंतांनी 17 व 18 या 2 श्लोकांमध्ये करून 19व्या श्लोकात अशा यज्ञ करणाऱ्या मनुष्याला मोक्षप्राप्ती होते ही फलश्रुती सांगून यज्ञ प्रकरणाची सांगता केलेली आहे. श्लोक 17. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रत असतो आणि आत्म्याचे योगाने तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याला काही कार्य राहत नाही. श्लोक 18. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. इहलोकी त्याला कर्म केल्याने काही लाभ होत नाही आणि कर्म न केल्यानेही होत नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काहीही लाभ साधावयाचा नसतो. श्लोक 19. तस्मादसक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म करीत जा. अनासक्त होत जाता कर्म आचरण करणारा पुरुष मोक्षपद मिळवतो. देखे असतेनी देह धर्मे एथ तोची एकू न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखे जाहला म्हणून सहजे सांडवला कर्म सांगू. कारण पहा की तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो म्हणून त्याचा कर्माशी सहज संबंध सुटलेला असतो. तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. पहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपुष्टात येते. जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची यया साधना भजावे लागे. अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणाची व त्या ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊ निया उचितू स्वधर्मे राहते. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर आपल्या धर्माप्रमाणे वाग. जे स्वकर्म निष्कामत अनुसरले पार्थ ते कैवल्य परितत्वता पातले जगी. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगतामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. 17व्या श्लोकात आत्मरती, आत्मतृप्ती, आत्मनी संतुष्ट असे 3 शब्द आलेले आहेत. आत्मरती म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी निमग्न, आत्मतृप्ती म्हणजे त्या योगेस तृप्त व आत्म्यामध्येच संतुष्ट असं म्हटलेलं आहे. अशी ज्याची स्थिती असते त्याला कर्म म्हणजे यज्ञ करून काहीही मिळवायचं नसतं असं या 17व्या व 18व्या श्लोकात म्हटलेलं आहे. आणि म्हणून तू अनासक्त होऊन कर्मे करीत जा असे पुढच्या श्लोकात म्हटलेले आहे. याची संगती कशी लावणार. 17 ते 19 या 3 श्लोकांच्या अर्थाबाबत मतभेद आहेत. आत्मरती, आत्मतृप्त व आत्मसंतुष्ट अशा ज्ञानी पुरुषाला काही कार्य उरत नाही असे येथे भगवंत म्हणतात. आता हे वर्णन कोणाचे आहे. शंकराचार्य हे वर्णन सांख्ययोगी ज्ञाननिष्ठांचे आहे असे मानतात तर लोकमान्य टिळक कर्ममार्गाने मोक्ष मिळवणाऱ्यांचे आहे असं म्हणतात. जीवनमुक्त ज्ञानी पुरुषांनीही कर्मे का करावीत असे रामाने विचारले असता योग वासिष्ठात वसिष्ठांनी उत्तर दिलं की ज्ञस्य नार्थ कर्म त्यागै नार्थ कर्म समाश्रयैहि.
तेन स्थितम यथा यद्यत तथैव करोत्यसो. ज्ञ म्हणजे ज्ञानी मनुष्याला कर्म सोडून किंवा करूनही काहीही फायदा मिळवायचा नसतो, म्हणून तो ते जसे प्राप्त होईल तसे करत असतो. मम नास्ति कृते नार्थो नाकृते नेह कश्चन यथा प्राप्तेन तिष्ठामि य कर्मणि क आग्रह. मला कोणतीही गोष्ट केली काय किंवा न केली काय सारखीच, तरीही मी शास्त्राप्रमाणे जे जे कर्म प्राप्त होईल ते ते करीत आहे, असे म्हणून वसिष्ठांनी गीतेचाच भावार्थ स्पष्ट केला आहे. कर्मसन्यास घेणाऱ्या लोकांचे असे मत असते की ज्ञानी मनुष्याला मोक्ष ज्ञानाने प्राप्त झालेला असतो, आत्मस्वरूपी तो संतुष्ट झालेला असतो, त्यामुळे त्याला कर्म करून काहीही मिळवायचं नसतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्यांनी केली काय किंवा न केली काय सारखीच असते, त्यामुळे कर्मसन्यास करण्याला काहीही हरकत नाही. शंकराचार्य म्हणतात की नत्वम एतस्मिन् सर्वतः संप्लुतोदकस्थानीये सम्यक दर्शने वर्तसे तस्मात् असक्तः संगवर्जितः सततम सर्वदा कार्यम कर्तव्यम. परंतु तू अर्जुना सर्व बाजूनी परिपूर्ण जलाशयासारख्या असणाऱ्या ज्ञानामध्ये स्थित नाहीस, म्हणून तू आसक्ती रहित होऊन कर्म कर. अर्जुन अशा ज्ञानामध्ये स्थित नाही, म्हणून श्रीकृष्णांनी त्याला आसक्ती रहित होऊन कर्म करण्याची आज्ञा केलेली आहे, असं आचार्यांचं म्हणणं आहे. लोकमान्य टिळक म्हणतात की भगवंतांनी येथे 17व्या व 18व्या श्लोकात ज्ञानी पुरुष म्हणजे कर्मसन्यासाचा पुरस्कार करणारे पुरुष कर्म न करण्याची जी कारण सामान्यतः पुढे करतात त्यांचा अनुवाद केलेला आहे व त्यानंतर 19व्या श्लोकात तस्मात हे कारणबोधक पद घालून गीतेचे अनुमान सांगितलेले आहे. संन्यासपंथी लोकांच्या विचारसरणीला उत्तर म्हणून 19व्या श्लोकात भगवंत सांगतात की कर्म केले किंवा न केले दोन्ही गोष्टी जर सारख्याच असतील तर कर्म न करण्याचा आग्रह कशासाठी. जे जे विहित कर्म आहे ते आचर, ज्ञानी असो व अज्ञानी असो, कर्म तर कोणालाच सुटलेले नाही. पुढे त्यांनी जनकाचे व स्वतःचे उदाहरणही दिलेले आहे. संन्यासपंथी लोक हे तीनही श्लोक स्वतंत्र मानतात. 17व्या व 18व्या श्लोकात ज्ञानी मनुष्याला स्वतःचे काही कर्तव्य राहत नाही हा जो निर्देश आहे तोच गीतेचा अखेरचा सिद्धांत आहे असं कल्पितात व ज्ञानी पुरुषांनी कर्मत्याग करावा असे भगवंतांनी म्हटले आहे असे सांगतात. पण भगवंतांनी पुढच्याच 19व्या श्लोकात आसक्ती सोडून कर्म कर असा उपदेश केलेला आहे. म्हणून शंकराचार्यांनी या श्लोकावर भाष्य करताना ज्याला आत्मज्ञान झाले नाही त्याला कर्माची आवश्यकता असते, पण ज्ञानी मनुष्यांना शरीर निर्वाहापुरती भिक्षा मागून आत्मनिष्ठ राहण्या व्यतिरिक्त काहीही कार्य नसते हे सांगण्याकरता वरील श्लोक आलेला आहे असं म्हटलेलं आहे. एका टीकाकाराने तर अर्जुन ब्राह्मण नसल्यामुळे त्याला कर्मसन्यासाचा अधिकार नव्हता असं म्हणून त्याला भगवंतांनी लोकसंग्रहार्थ कर्म करण्याची आज्ञा केली असं म्हटलेलं आहे. पण मुळात क्षत्रियांना कर्मसन्यासाचा अधिकारच नव्हता अशातला भाग नाही. आणि येथे मुख्य मुद्दा असा आहे की कर्म मार्गाने सुद्धा मोक्ष मिळतो की नाही, की त्यासाठी कर्मसन्यासच केला पाहिजे. 19व्या श्लोकात भगवंतांनी परमाप्नोती पुरुषः असे म्हणून कर्म मार्गानेही मोक्ष मिळतो असे निसंदिग्धपणे सांगितल्याचे दिसून येते व 20व्या श्लोकात त्याच्या स्पष्टीकरणासाठी जनकादींचे उदाहरण दिलेले आहे. ज्ञानदेव इतर भाष्यकारांप्रमाणे प्रत्येक शब्दाची फोड करून सांगत नाहीत. श्रीकृष्ण मुखानेच मूळ श्लोकाचा विस्तार करतात. ज्ञानदेवानी अज्ञानी मनुष्याला कर्म व ज्ञानी मनुष्याला कर्मत्याग असा भेद केलेला नाही. 17व्या श्लोकाचा अर्थ दोनच ओव्यात सांगताना ते म्हणतात की असतेनी देह धर्मे एथ तोची एकूण लिंपे कर्मे. जो निरंतर आपल्या स्वरूपात रमलेला असतो तो कर्म करतो पण कर्माने लिप्त होत नाही. आत्मज्ञानाने संतुष्ट असल्यामुळे त्याने कर्म केले तरी त्याची त्या कर्मातील आसक्ती सुटलेली असते. ज्ञानदेव मार्मिक शब्द योजना करतात. तृप्ती झाल्यावर साधनांचं काही कारण राहत नाही, पण तृप्ती होईपर्यंत जशी साधने आवश्यक असतात त्याप्रमाणे आत्मज्ञान होईपर्यंत आवश्यक असणारी साधने म्हणजे निष्काम कर्म. पण नंतरही कर्मे कशी करावीत ते लोकांना कळण्यासाठी ज्ञानी मनुष्याने कर्म केली पाहिजे. फक्त ती निष्काम भावनेने करावीत. निष्काम बुद्धीने कर्मे करूनही मोक्षसिद्धी गाठता येते. म्हणून अर्जुनाला सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे कर्मे करण्यास सांगितलेले आहे. याचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी पुढच्या श्लोकात दिले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.